वाले 11 से 15 मार्च के बीच में? ये सब अफवाह है, ये सब झूठी मनगढ़ंत कहानी है। मैं ख्वाब में भी, ऐसे तो छोड़ो, ख्वाब में भी जाने का सोच नहीं सकता जहां कोई भविष्य नहीं है। और वसा सवाल यह है कि मेरी आइडियोलॉजी से जो मेरा लगाव है और मैं जिस आइडियोलॉजी से जुड़ा हूं, वो कैसे कर सकते हैं? ये कहां से अफवाह फैलाई जा रही, किसने फैलाई? मैं ना किसी से बात किया, ना किसी से चर्चा हुई, ना कोई प्रस्ताव है। इसलिए मैं फिर से कहूंगा कि मैं कांग्रेस पार्टी हूं और सत्ता आए नहीं आए, रहे नहीं रहे, मैं अपने पार्टी में हूं। ये सब झूठी बात है और झूठी अफवाह है। सर, मराठीमध्ये सांगताय तुमच्या नावाची चर्चा सुरू आहे। हे सगळे काही ते आहे, ही खरं तर खोटी अफवा सगळी पसरवली जात आहे, सर्व असत्य आहे। मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही, स्वप्नात असं तर सोडून दे। काय मला कळत नाही की हे सरकार आता ज्या पद्धतीने चाललंय, यामध्ये माझ्यासारखा एक आयडियोलॉजीशी, पुरोगामी विचाराशी जोडलेला कार्यकर्ता, यामध्ये जातीयवादी शक्तीबरोबर जाण्याचा प्रश्न नाही, त्यांच्या सोबत सुद्धा जाण्याचा प्रश्न नाही आणि ते होऊ शकत नाही। या कुठून तरी पेरलेली ही न्यूज आहे। माझी कोणाशी या संदर्भात चर्चा झालेली नाही। मला नाव भाजपाशी जोडलं, यापूर्वी कोणाचे दुसऱ्या पक्षाशी जोडतात, कधी जयंत पाटलांचं नाव जोडतात। हे काय आहे मला काही कळत नाही। कुठून येतात हे, कुठून मीडियाकडे बातमी येते? कोण तो लोफर माणूस आहे की ह्या सगळ्या बातम्या पसरवतो? कोण बदमाश आहे की ह्या बातम्या पसरवतो? म्हणून यामध्ये अजिबात सत्य नाही। राजीनामा समोर आला आणि असं म्हणण्यात आलं होतं। हे बघा, राज्यपालाच्या अभिभाषणावर आज चर्चा आहे। जे मंत्री, आता आमचे 5 मंत्री, एक गोष्ट सांगावा काय चाललंय सरकारमध्ये। उभा धिंगाणा म्हणतो ना, धिंगाणा चाललाय, धिंगाणा। एक मंत्री, पहिलवान मंत्री, रोज व्यायाम करणारा, विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो, पश्चिम महाराष्ट्रातला, 10 दिवस जेलची हवा खाऊन येतो, त्याच्या पलीकडे जाऊन 10,000 रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला। विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल आणि एक तर महाभाग उत्तर महाराष्ट्रातला मंत्री, माजी राष्ट्रपतीची म्हणजे कल्पनाच करू शकत नाही केवढी हिंमत या मंत्र्यांची। पहिली राष्ट्रपती, त्यांची जमीन 26 एकर बोगस प्रमाणपत्र घेऊन आणि तो मंत्रिमंडळामध्ये मान वर करून फिरतो। यापेक्षा लज्जास्पद, यापेक्षा मला वाटतं की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळा म्हणजे आतापर्यंत इतिहासामध्ये अशी काळ्या मंत्र्यांची, काळे बंद करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे। आणि म्हणून या सगळ्या मंत्र्यांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळात किंवा मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार आहे का? त्यापुढे धनंजय मुंडेचा राजीनामा झालाय, कोकाटेंचा बाकी आहे, ते आज निकाल आहे, आज तो विषामी घेऊ। काल जी घटना झाली ती पूर्ण एकूण दोन्ही अबू आझमी आणि बीजेपी मुद्द्यापासून, मुख्य मुद्द्यापासून पळवाटा करण्यासाठी हे मॅच फिक्सिंग होती आणि मॅच फिक्सिंग करून काल सभागृह सत्ताधाऱ्यांनी बंद पाडला। छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा कोणी सुटता कामा नये, परंतु अबू आझमीच्या मागे जे काही सध्या सुरू आहे, केंद्रीय एजन्सी मार्फत जे काही सुरू आहे, यातून बचावासाठी बीजेपीने दिलेली स्क्रिप्ट हे अबू आझमींनी वाचून दाखवली, असा आमचा आरोप आहे। जर भाजपाला आणि सत्ताधाऱ्यांना थोडी लाज असेल तर कोरटकर यांनी महाराजांचा अवमान केला, छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा, सोलापूरकर, कोश्यारी
हा विषारी बोलला, तो छिंदम, हे सगळे जे बोलतात त्यावर यांचं तोंड का बंद असतं? आव्हान करणारे टिप्पणी करतात. जे काही आता काल येणार होते ते बाजूला करण्यासाठी त्यांनी या प्रकारचं काम केलेलं आहे आणि ते मुद्दा उपस्थित केला आहे. माझा मूळ प्रश्न असा आहे की मी तुम्हाला मीडियाला आणि महाराष्ट्राला सांगू इच्छितो, जर आता धनंजय मुंडेला राजीनामा झाला, त्याला सहआरोपी करण्या इतपत पुरावे नक्की मिळतील आणि आहेत, ते केलं जाईल. अनेक खुनाचा उलगडा यानंतर होणार आहे. म्हणजे बिहार, महाराष्ट्रात काही पुढे 42 लोक तिकडे लापता आहेत. देऊन तिने उपोषण सोडला, एक मुंडेच मारला, तो मारणारी पण टोळी कोण आहे ते पण शोधून निघेल. म्हणून आता याची सुरुवात झाली आहे. मुंडे, धनंजय या माणसाला आरोपी करून सजा होत नाही तोपर्यंत राजीनामा घेऊन काही फायदा होणार नाही. यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी केली. एकनाथ शिंदेंनी MSRDCच्या जॉईंट MD पदी कैलास जाधव या निवृत्त अधिकाऱ्याची नेमणूक केली होती, त्यांना तातडीनं हटवण्यात आली. नाही, असे अनेक अधिकारी आहेत. खरं तर काल मी राज्यपालांच्या भाषणावर बोलणार आहे, पण आता तुम्हाला मुद्दाम सांगतो, हे काय कसलं स्वच्छ आणि उत्तम प्रशासन आहे? कॅडरच्या लोकांना बाजूला सारून नॉन कॅडरच्या लोकांची भरती करायची आणि वाटेल तो मलिदा खाऊन तो होता ना, आता वेटिंग मध्ये आहे. भोळे नावाचा काय तो कॉर्पोरेशन मध्ये ठाण्यामध्ये होता, एडिशनल महेश आयर होता, दुसरा हा एक होता. हे त्याला आता चाललाय मुख्य अमृत योजनेच्या संदर्भात यवतमाळच्या एक कोर्टामध्ये एफिडेव्हिट दिलाय हायकोर्टात, आणि ते एफिडेव्हिट मध्ये कोर्टाने विचारलं की इथे प्रकार झाला आहे, हा काही प्रकार झालेला आहे, याला जबाबदार कोण? तर त्या सुजाता सौनिक मॅडमनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नावाने एफिडेव्हिट दिलं. कदाचित तुम्हाला माहित नसेल, आता ते आम्ही तिथे बोलणार होतो पण तुम्ही विचारलात म्हणून इथे पण बोलून टाकतो. हे जर असं चालू असेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेनं जात, किती दिशेनं जात आहेत हे या ठिकाणी दिसेल. मुख्यमंत्री के खिलाफ आज कांग्रेस पार्टी विशेषाधिकार हनन का प्रस्ताव लेकर आने वाली है. उन्होंने मुंडे के इस्तीफे की जानकारी बाहर दी मीडिया को, न कि सदन को दी पहले. नहीं, अभी इस बारे में हम बैठक लेंगे और इस पे बारे में अभी चर्चा होगी. हमारी तीनों पार्टी की बैठक है और उसमें आगे बढ़ने का निर्णय. प्रकार से धनंजय मुंडे ने इस्तीफा दिया, हाँ, प्रकार से धनंजय मुंडे ने इस्तीफा दिया, क्या विपक्ष इस पे सीमित है कि आगे और कार्रवाई की मांग मुंडे का तो इस्तीफा खुद सत्ताधारी मंत्री किया, इसके पहले लेना चाहिए था, उसको मंत्री नहीं बनाना चाहिए था और ये इस्तीफा लेने में देरी की गई. उन्होंने मुख्यमंत्री महोदय की तरफ उंगली दिखाया. सत्ताधारी पक्ष की मंत्री ने, कल का उनका स्टेटमेंट है, यानी उनके ही पार्टी के मुखिया के तरफ उनका इशारा था कि आप पहले क्यों नहीं लिया, अभी क्यों ले, देरी क्यों की गई. तो इससे सीधी बात है कि बहुत सारे प्रकरण, बहुत सारे एविडेंस को दबाने का, छुपाने का काम हुआ है. अब इनके इस्तीफे के बाद में मिलेगा, करना पड़ेगा. तो विचारू नसतात. या सगळ्या अफवा आहेत, या सगळ्या बकवास आहेत, यामध्ये काही तथ्य नाही. मी कोणाशी भेटलो नाही, माझा संबंध नाही आणि राष्ट्रवादी अजित पवार दादांच्या पक्षात जाण्याचा काही संबंध नाही. बस.